कॉफी पिऊया? तू कॉफी दे. मी इथे नेहमी येतो. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. ऑफिसला दांडी मारून इथे येऊन कॉफी पिण्यात जी मजा आहे ना, ती सुट्टीच्या दिवशी पिण्यात सुद्धा नाही. म्हणजे आता मला याची सवय करावी लागेल. माझ्याकडनं मिळणाऱ्या अनेक सरप्राईजेसची तुला आता सवय करावीच लागेल. रादर ती होईल. बरं ऐक ना, या 1-2 दिवसात जरा आपण आईला घेऊन कुठे बाहेर जाऊयात का? हो चालेल. नाही, काय झालंय की त्या प्रकारानंतर तिच्या मनात जरा अजूनही शंका आहे. म्हणजे तिला असं वाटतं की आपल्यात सगळं नीट आहे की नाही, काही मिसअंडरस्टँडिंग्स आहेत का, तिला काळजी वाटत असते. तर ती एकदा आपल्यासोबत आली ना की तिला क्लिअर होईल की एव्हरीथिंग इज फाईन आणि काही प्रॉब्लेम नाहीये. आय एम सॉरी सलीम. तू सॉरी का म्हणतेस आता? माझ्यामुळे सगळे कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. मानसी, तू प्लीज असं हे सगळं माझ्यामुळे घडलंय किंवा सॉरी हे नको म्हणत जाऊ प्लीज. आपण एक काम करूयात, जरा काहीतरी ना हॅपनिंग विषयावरती बोलूया. चल, सुरुवात मी करतो. हल्ली माझ्या मनातून सारखा एक विचार येतो की लग्नानंतर आपण फिरायला कुठे जायचं? केरळला का राजस्थानला? मला सांग, तुला कुठे जायला आवडेल? एक सेकंड. हा जी बोल. का ग, काय झालं? अरे बापरे, फारच रडतीये ग ती. बरं, तू एक काम कर, तू बघ तिच्याकडे. मी थोड्या वेळाने परत तुला फोन करते. हो हो, बाय. काय झालं? सलीम, मला वाटतं मला आता निघावं लागेल. पण काय झालं काय? अरे ईशा खूप रडती आणि मला नाही वाटत आजी आजोबांना सांभाळता येईल. त्यात ताई पण घरी नाहीये. तो ठीक आहे, मी अरे पण तुझं काम कोणाकडे आहे? म्हणजे माझ्याकडे की त्याच्याकडे? अर्थात तुझ्याकडे. तो नाहीये ते बरंच आहे म्हणा. आणि ती मुलगी सुद्धा. ती मुलगी म्हणजे कोण? मानसी देशपांडे. अरे असं काय बोलतोयस तू? नाही, हे बघ निर्मले, त्या मोनिकानं आपल्या घरात जे काही दिवे लावलेत ना, त्यानंतर मी अगदी कणखर भूमिका घेतलेली आहे. झालं समाधान? झालं? परत एकदा माझ्या आयुष्याचा डिसिजन तू घेतलीस. नाही, बरोबरच आहे. मी कसा महान आहे आणि ही केवढी वाईट आणि बेजबाबदार आहे हे दाखवायचं असतं ना प्रत्येक वेळेला तुला. लग्नापासून आतापर्यंत तू हेच करत आलायस विक्रांत, and I hate you for that. And I hate you for this. मोनिका, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीसाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. माझी मुलगी, माझी कोणी नाही ती. हे बघ, माझ्या मुलीच्या आयुष्याचे डिसिजन्स मी सुद्धा घेऊ शकते विक्रांत. हे डिसिजन्स तुझे? हा मोनिका, तुझे करायला जाणार होतीस ना, ते माफीच्या लायक नाहीये. काय करणार होते मी? तिला अनाथ आश्रमात टाकणार होते ना. काय प्रॉब्लेम होता? यांनी काळजी घेतली असती ना तिची विक्रांत. तिचे आई वडील जिवंत असताना. हा विक्रांत, हे मी कधीच होऊ देणार नाहीये. मला एक गोष्ट कळत नाही, हे सगळं तुला कसं कळलं?
कसंही कळलं असेल, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. आणि बरं झालं मला कळलं, नाहीतर ईशाचा सौदा करून मोकळी झाली असतीस तू. विक्रांत, तुझ्यासारखी बाई ही आई या नावाला कलंक आहे, कळलं? स्टॉप इट. माइंड युअर लँग्वेज. जास्त बोलतोयस तू. मी फक्त बोलतोय, तू तसं वागलीयस आणि वागतेस. तू ईशाला सांभाळणार नाहीयेस हे तिचा जन्म झाला त्याच दिवशी कळलं होतं मला. कळलं होतं ना तुला मला ईशाला सांभाळायचं नाहीये म्हणून? मग ओके फाईन, एक काम करूया ना आपण. तू सांभाळ तुझ्या ईशाला. सो मिस्टर विक्रांत, कधी घेऊन चाललाय तुमच्या ईशाला? योग्य वेळ आल्यानंतर. सलील, मी पुलावाची सगळी तयारी करून ठेवली, अगदी तुला हवी आहे तशी. करतोयस ना तू पुलाव? सलील, हा, तू काही म्हणालीस का? तुला कळतंय का? तू कितीही जरी दाखवण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझ्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसतीये. तू ह्याच्या आधी पण हेच म्हणालीस का? मी म्हटलं, तू काल म्हणाला होतास की मी उद्या पुलाव करीन आणि तू सगळी तयारी करून ठेव. झाली आहे का तयारी? हो तूच कर ना मग पुलाव प्लीज. ठीक आहे, मी करते. पण तुला एक सांगू, आत्ता तू जे काही चालवलंयस ना तो अट्टाहास आहे, कळलं? निव्वळ अट्टाहास. आई प्लीज. हो मग काय. ज्या व्यक्तीमध्ये गुंतल्यावर समाधान मिळत नाही त्या व्यक्तीमध्ये गुंतून स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? आई प्लीज न ग. आय सेड प्लीज. तू प्लीज म्हणालास म्हणून मी गप्प होईन रे. पण मला जी समोर परिस्थिती दिसतीये ना ती फारशी बरी नाहीये आणि त्याचा तुलाच त्रास होतो. आई आता मी जरा विचार करतोय आणि हा विचार करताना मला जरा शांतता हवी. पण एक गोष्ट मात्र मी तुला नक्की सांगू शकतो की आता मी जो काही विचार करेन तो सगळ्या अंगाने करेन, सगळ्या चारी बाजूने करेन. प्लीज मला जरा वेळ दे. एक गोष्ट तुला स्पष्ट सांगते, आपल्या हातून चुका होतात पण आपण जे केलंय ते बरोबरच आहे हे दाखवण्याचा तुझा अट्टाहास चाललाय असं मला वाटतं. आई माझ्या हातून कुठलीही चूक झाली नाही. फक्त काय चूक काय बरोबर हे मी स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करतो. असं काय वागलीये मानसी? सांग ना, मला तरी कळू दे. नाही आई, मी तुला आत्ता काही सांगू शकत नाही. कारण आत्ता जर मी तुला काही सांगितलं तर फक्त गैरसमज होते. मी माझ्या डिसिजनच्या खूप जवळ आलोय. मला प्लीज जरा वेळ दे. कुठला डिसिजन? आई मी तुला आत्ता सांगितलं ना, मला जरा वेळ आणि शांतता दे. माझा निर्णय झाला की मी तुला सगळं सांगेन. प्लीज. मी ईशाला उचलून घेणार आहे. ए गप्प बस, तू लहान आहे. मी ईशाला मांडीवर बसवणार आहे. नाही मी, नाही मी, नाही मी, नाही मी, मी मी काय मी काय झालं दोघांचं? का भांडताय? हा, अभ्यास झाला दोघांचा? काय? आई हा लहान आहे ना, तो ईशाला उचलू नाही शकणार ना? हो आर्यन, तू लहान आहेस. ए बघ, आईने पण म्हणाल की तू लहान आहे. आता तू ईशाला नाही उचलू शकणार. नाही मी घेणार, मी घेणार. नाही मी. या नंबरवरती फोन केला कारण मला वाटलं मानसी घरी असेल. मोबाईल रिसीव्ह नाही करत आहे. दळवींच्या घरी गेले ना, फोन कशाला उचलेल? तिने तुला सुद्धा इन्फॉर्म केलं नव्हतं? म्हणजे आमचं काही बोलणंच झालं नाही ना. म्हणजे तिने मला नाहीच सांगितलं पण तुला सुद्धा तिने सांगितलं नाही? चली काय तर म्हणे विक्रांतला आठवण येत होती.